आज सकाळपासून रखडलेली मोनो ट्रॅकवरून हलवण्यात आली आहे। पहाटे 6:30 वाजल्यापासून मोनो एकाच जागी उभी होती। भक्ती पार्क स्टेशनवरून मोनोचा प्रवास ठप्प झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती। तांत्रिक कारणामुळे ठप्प झालेल्या मोनोला 3.5 तासांच्या प्रयत्नानंतर दुरुस्तीसाठी ट्रॅकवरून हटवण्यात आले। दुसऱ्या मोनोनं टोईंग करून बंद पडलेल्या मोनोला वडाळा कारशेडमध्ये नेण्यात आलं। दुपारनंतर मोनोची सेवा पूर्ववत होईल अशी शक्यता मोनो रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली। आणि ह्याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मोनोरेलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। सकाळी 6:30च्या सुमारास झालेली ही घटना आहे। वडाळा ते चेंबूर जाणारी मोनोरेल भक्ती पार्क स्थानकाच्या आसपास तांत्रिक कारणास्तव बंद पडली आणि त्यानंतर मोनोरेलची वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता की भक्ती पार्क स्थानकामध्ये ही मोनोरेल उभी आहे, नादुरुस्त आहे आणि ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न जे आहेत ते मोनोरेल प्रशासनामार्फत केले जातात। सकाळी 6:30च्या वेळी ज्यावेळी ही घटना झाली त्यावेळी मोनोरेलमध्ये प्रवासी नव्हते, मात्र जो चालक होता त्याला क्रेनच्या साहाय्याने खाली आणण्यात आलेले आहे। याच्यापूर्वी देखील मोनोरेल नादुरुस्त होण्याच्या अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत आणि यामुळे मोनोरेलची वाहतूक देखील विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून देखील अशाच पद्धतीच्या घटनेमुळे मोनोरेलची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि ही वाहतूक जी आहे ते पूर्ववत करण्याचे मोनोरेल प्रशासनाचे प्रयत्न जे आहेत या ठिकाणी सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आणखी काही वेळ जो आहे ही मोनोरेलची वाहतूक सुरळीत करण्यासाठी लागू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकरसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।